मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत भारताच्या 1200 वर्ष भारताच्या पराधीनतेचे कारण म्हणजे वर्णव्यस्त जातीभेद. 1030 मध्ये अल वरुनी या इतिहासकाराने लिहिलं होतं की हिंदू समाजातील लोकांना जर हे सांगितलं की परदेशात तुमच्यापेक्षाही शक्तिशाली जातीचे लोक राहतात, त्यांचा विश्वास बसत नव्हता. कारण ते या दंभवृत्ता जगात वावरत असतात की त्यांच्यासारखा शक्तिशाली जगात कोणी आहे. या खोट्या अभिमानामुळे ते सारखे सातत्याने हरत राहिले. मध्यकाळात जातीभेद आणि अस्पृश्यता ही शिखरावर पोहोचली होती. मुसलमान सेनेद्वारा कोणता हिंदू सैनिक बंदी बनवला जायचा, त्याला अस्पृश्य समजले जाय आणि तो जर सुटून आला तर हिंदू समुदाय त्याचा बहिष्कार करायचे. ब्राह्मणाला दान देणे, व्रत तप केल्यानंतर पुन्हा त्याला सैन्यात योग्य सैनिक म्हणून घेतलं जायचं. ते एका यवनाला 1000 चांडाळाबरोबर मानायचे आणि जर कोणी सैनिक त्यांच्या संपर्कात आला त्याला चांडाळ समजून अस्पृश्य मानायचे.